बघा तर मग किती मस्त स्पॉन्ज ढोकळा झाला आहे. चला तर मग रेसिपी पुढे नक्की पहा असा ढोकळा करण्यासाठी. तर सगळ्यात आधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग मस्त असा स्पॉन्जी ढोकळा बनवण्यासाठी पाहूया आपण काय काय घेतलं. सगळ्यात आधी मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलं, मस्त असं चाळून घेतलं. म्हणजे कसं नाही चाळलं तर त्यात गुठळ्या होतात आणि मग कोणी सायट्रिक ॲसिड टाकतं, पण सायट्रिक ॲसिड नव्हतं. त्यामुळे मग मी आमच्या झाडाचे 2-3 लिंबांचा रस काढून लिंबाचा रस टाकला, थोडीशी साखर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त असं फेटून घेतलं. जसं लागन तसंच पाणी घातलं, म्हणजे जास्त पातळ पण व्हायला नको. आणि थोडीशी हळद पण टाकली त्याच्यामध्ये आणि मस्त असं फेटून घेतलं. म्हणजे नॉर्मल भज्याला वगैरे मळतो ना आपण, त्या प्रमाणासारखं पीठ झालं पाहिजे असं मळून घेतलं. आता मळून घेतल्याच्या नंतर झाकण ठेवून 10 मिनटं ते पीठ मुरण्यासाठी ठेवून दिलं. आज ढोकळा बनवायचं कारण म्हणजे आमच्या चिरंजीवांची फरमाईश होती, मम्मा मला ढोकळा खायचा आहे. मग काय त्याला खायचा होता, मग कढीपत्ता पण तोच घेऊन आला. तसं तर घराच्या जवळच झाड आहे, त्यामुळे त्याला अन्न काय हे नाही लय लांब, आला घेऊन तो. मग नंतर पिठात भिजलं होतं, त्यामध्ये तेल ओतलं, तसंच तेल काढलं होतं. मग त्या ज्या ताटात आपल्याला ढोकळ्याचे केलेले मिश्रण ओतायचे आहे त्या ताटात पण मग मी तेल लावून घेतलं त्या ताटाला पण. मग नंतर तेल ओतल्याच्या नंतर इनो टाकला आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त असं त्याला हलवून घेतलं. ते हलवायचं पण जास्त वेळ पण नाही ठेवायचं, लगेच हलवून पटकन ताटामध्ये हे करायचं. तोपर्यंत मग मी कढईत पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यामध्ये डिश पण ठेवली होती. माझ्याकडे स्टँड नाही, त्यामुळे डिश ठेवलेली होती आणि तेलाला लावलेल्या ताटामध्ये ते ढोकळ्याचे मिश्रण केलेले त्यामध्ये थोडं थोडं करून ओतायचं. जास्त टॅप टॅप करायचं नाही, थोडंसं हलवायचं, म्हणजे ढोकळा कसा आपला छान होतो. मग नंतर ते उकडण्यासाठी वरती कढईच्या वरती पॅक बसणारं झाकण ठेवलं आणि उकडायला 10 मिनटं उकडण्यासाठी ठेवलं. म्हणलं 10 मिनटं तोपर्यंत त्याचे लागणारं फोडणी करून घेऊया. मग काय फोडणीसाठी साहित्य: तेल घेतले, जिरी नाही सॉरी मोहरी टाकली आणि मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला, 2-4 हिरव्या मिरच्या अर्ध्या कट करून टाकल्या आणि चांगलं हलवून घेतलं. नंतर त्यामध्ये साखर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकली. साखर पण चवीनुसार टाकली, जसं कुणाला थोडंसं तिखट नॉर्मल गोड जसं आवडत असेल तसं टाका. आणि मग त्यामध्ये टाकलं पाणी, मग ते पाणी उकळण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत आपला ढोकळा शिजून रेडी होता. बघा किती मस्त झाला आहे. मस्त असं त्याला कट करून घेतलं. एका हाताने मोबाईल होता आणि एका हाताने कट करत होते, त्यामुळे थोडंसं असं हलल्यासारखं दिसतंय. काय ट्रायपॉड नसल्यामुळे थोडंसं असं होतं कधी कधी. आत्ता आलेला आहे ट्रायपॉड, व्हिडिओ शूट केला त्यावेळेस नव्हता. मी आत्ता व्हिडिओ हा शेअर करते तुमच्याशी. मस्त असं कट करून घेतलं, थोडंसं थंड होऊन दिलं आणि मग नंतर हे केलेले फोडणी त्यामध्ये थोडं थोडं करून टाकलं. आणि बघा रेडी आहे आपला ढोकळा, मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे. मग चला चिरंजीव बसले खायला. मस्त खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही पण नक्की बनवून पहा.